जयसिंगपूर पालिकेवर आरपीआयचा जवाब दो आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. आरोग्याच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि नागरिकांच्या मागण्यांसाठी गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आरपीआयच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात आले. येत्या 8 दिवसांत या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. पालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त आंदोलकांनी अखेर आपले निवेदन आरोग्य विभागाच्या मुख्य दाराला चिकटवून प्रशासनाचा निषेध केला. आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार आणि प्रलंबित मागण्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरपीआयच्या वतीने या जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी पालिकेचे जबाबदार अधिकारी आले असता आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर खाली बसून चर्चा करा म्हटल्यावर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खाली बसून चर्चा करण्यास नकार दिला. या उदासीन आणि आडमुठ्या भूमिकेमुळे उपस्थित आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. शेवटी प्रशासनाचा निषेध करत कार्यकर्त्यांनी अखेर आपल्या मागण्यांचे निवेदन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दारावरच चिकटवले. प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आम्ही दिलेल्या निवेदनावरील मागण्यांवर येत्या 8 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आरपीआय स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आरपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. या जवाब दो आंदोलनामध्ये आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे, युवा शहर उपाध्यक्ष उमेश मोरे, शामराव देसाई, विजय वायदंडे, चेतन कोलप, रोहन कोळी, बबन शिकलगार, मोमीन जकवान, सुहास कांबळे, चारू कांबळे, अजय पडियार, अंकुश कुरणे, रोहन कांबळे, मनोज सावंत, संजय कांबळे, प्रताप राजपूत, निलेश कामत, किरण जाधव आदी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. 3 तास बसलो, पण इथले भ्रष्ट अधिकारी जनतेच्या विश्वासाला असे हे नाहीत, पात्र नाहीत. त्यांना जर जनतेची सेवा करायची असती तर खरोखर त्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारलं असतं. ते तयार होते निवेदन स्वीकारायला, परंतु उभा राहून स्वीकारायला होते. परंतु आमची अशी इच्छा होती की परवा डेंगूने एक मुलगा 9 वर्षाचा वारला. त्या कुटुंबाला काय हाल झाला असेल, त्याचबरोबर डासांचा प्रश्न, बरेच प्रश्न आरोग्याचे होते. त्यांना फक्त जाणीव करून द्यायची होती की रस्त्यावर बसल्यानंतर 5 मिनिटं ऊन कसं लागतंय, जसं जनतेला त्रास होतोय तो त्यांना त्रास होऊ दे म्हणून आम्ही त्यांना फक्त रस्त्यावर बसून निवेदन देणार होतो. परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही. एसीत बसून, फॅनखाली बसून त्यांनी आमचाच पगार, आमचा म्हणजे आमचा नव्हे, आम्ही जे टॅक्स भरतो, कर भरतो, त्याच्या आमच्या घामाच्या ह्याच्यातून जे जनतेचा पगार शासनाकडे जातो ते शासन या असल्या मगरूर अधिकाऱ्यांचा पगार भागवतोय. आम्ही इथल्या प्रशासनाला सांगू इच्छितो की येत्या 8 दिवसात आम्ही या आरोग्य विभागातल्या सर्वच अधिकाऱ्यांची, नगरसेवकांना मगाशी नगराध्यक्षांना सांगितलेलं आहे की सगळ्यांच्या हिस्ट्री आम्ही काढलेलं आहे. 8 दिवसात हे जे आम्ही निवेदन दिलं आहे त्याची जर नाही पूर्तता झाली नगरसेवक साहेब, तर आमच्याकडे मगाशी सांगितलेलं आहे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांची कपडे कशी काढायचे ते काढतो आम्ही 8 दिवसात. आणि त्यांच्या विरोधात पुरावे आहेत ते साहेब आम्ही तुमच्याकडे देणार. फिर्यादी आमच्यातलंच कोणतरी होईल आणि आम्ही सांगणार साहेब ही आमची लेखी तक्रार आहे, फिर्यादी आमची आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.